डॉक्टर गायत्री काळे फाउंडेशन तर्फे गीत नया गाता हूँ कार्यक्रम संपन्न। सामाजिक कार्याचा जागर। स्थायिक अमृत सेलिब्रेशन हॉल इथं डॉक्टर गायत्री काळे फाउंडेशनच्या वतीनं गीत नया गाता हूँ या प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला। स्वर्गीय डॉक्टर गायत्री काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजात सकारात्मकता पसरवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश काळे व मीना काळे यांनी वाघाडी येथील अंगी सावित्रीच्या लेकी आश्रयालयातील 2 मुलींना दत्तक घेतलं। तसेच आश्रयालयातील 53 मुलींच्या शिक्षणासाठी स्टॉलच्या माध्यमातून मदतीचं आवाहन करत भोजनदान राशी सुपूर्द केली। वर्तमान शिक्षणात विद्यार्थी व पालकांची भूमिका या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत 106 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यामध्ये रुपाली धुळे प्रथम, अभिलाषा राजहंस द्वितीय आणि मनाली खरात तृतीय यांनी पारितोषिके पटकावली। MBBS पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर आचल कोरडे हिचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर प्रशांत गावंडे यांनी पालक व मुलांमधील संवाद आणि मानसिक सक्षमतेवर ओघवते मार्गदर्शन केले। अपयश कायमस्वरूपी नसते, आत्मविश्वासाने त्यावर मात करा असा संदेश त्यांनी दिला। यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद यादगीरवार अध्यक्ष, आमदार बाळासाहेब मांगुळकर, प्राचार्य डॉक्टर सुप्रभा यादगीरवार, सतीश काळे, डॉक्टर प्रशांत जिन्नेवार, डॉक्टर प्रशांत गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी सय्यद मतीन। काही विद्यार्थिनींना या फाउंडेशनच्या वतीनं जर मला शिक्षित करता आलं आणि माझ्या शिक्षणापर्यंत नेता आलं, हा मूळ हेतू डॉक्टर गायत्री फाउंडेशनचा आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना तिच्याप्रती असणारी ही कृतज्ञता आहेच, परंतु या समाजाप्रती माझी कृतज्ञता आहे। जन्माला आल्यानंतर या समाजाप्रती माझं देणं आहे। हा एक नवा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे। भावंडांनो, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे। मंचावर जे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.